हरिओम नमस्कार. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वांना दीपावली पर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपणाला दैनिक दिव्य मराठी यांच्यातर्फे लक्ष्मी धन कुबेर पूजन कशा प्रकारे आपल्याला करावयाचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडवगुरुजी. चला तर लक्ष्मीपूजन सांगोपांग कशा प्रकारे करावयाचं आहे आणि यासाठी लागणारं काय साहित्य आहे आणि पूजेची मांडणी कशी करायची आहे सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत. आपणाला एका ताटामध्ये एक 5-7 द्रोण किंवा वाट्या मांडून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये हळद, कुंकू, गुलाल, अभीर, धने, मूग, कालवलेलं चंदन, अखंड अशा अक्षदा आणि काही फुलं, शमी, गुलाबाची फुलं, कमळाची फुलं हे आपल्याला अर्पण करण्यासाठी घ्यायचे. महालक्ष्मीला विशेष द्रव्य अर्पण करण्यासाठी आपणाला एक कवडी घ्यायची आहे, गोमती चक्र, त्यानंतर धणे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला विलायची, लवंग आणि लघु नारळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक हळकुंड अखंड घ्यायचे, कमलाक्ष घ्यायचे आहेत. हे महालक्ष्मीला पूजन झाल्यानंतर विशेष मंत्राने आपणाला अर्पण करायचे. समोर एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती लाल कपडा अंतरून घ्यावा. पाठीमागे महालक्ष्मीचा हसतमुख असणारा, वरदहस्त असणारा असा एक फोटो मांडायचा आहे. त्यानंतर मध्यभागी थोडेसे तांदूळ घालावेत. त्यावरती कलश मांडावा. कलशामध्ये विड्याची पानं, आंब्याची पानं घालावीत. एक सुपारी पैसा घालून ठेवावा आणि वरती एक श्रीफळ ठेवावं. समोर विड्याची 5 पानं मांडायचे. त्यावरती काही फळं, सुपाऱ्या मांडाव्यात. खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड यापैकी काही जे असेल आपल्याकडे उपलब्ध ते देखील आपल्याला मांडायचं आहे. आणि आपल्या घरामधील जे धन आहे, जसं की चांदीचे काही सिक्के असतील, महालक्ष्मीची मूर्ती, कुबेराची मूर्ती ही आपल्याला एका तामणामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर एका बाजूला सरस्वतीचं देखील पूजन करायचे. म्हणजे वर्षभराचा लेखाजोखा लिहिण्याकरता लागणारी आपल्याला जी वही आहे ती वही मांडायची. एक पेन मांडायचा आहे. व्यापारी वर्गाने दौत मांडायची आणि आपली लेखणी आणि आपले चोपडी पुस्तकं असतील त्या देखील तिथे आपल्याला मांडायच्या आहेत. आपण जेव्हा घरी पूजन करतो तेव्हा आपण चौरंग मांडावा आणि व्यापारी वर्गांनी ही गादी खाली मांडून त्यावरती हे सर्व पूजनाचं मांडणी विधिवत करून घ्यायची आहे. आपल्या समोर एक संध्यापात्र, पळी, पेला, पंचामृत आपल्याला घ्यायचे. आता आपण प्रमुख पूजनाला आरंभ करणार आहोत. ओम अपवित्र पवित्रो वा सर्भावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः. आपल्या अंगावर आणि पूजेच्या साहित्यावर थोडंसं हे पाणी शिंपडून घ्यायचे. त्यानंतर आपणाला आचमन करायचं आहे. डाव्या हातावर पाणी घ्यायचे आणि उजव्या हाताने आपल्याला ते पाणी प्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळेस पाणी द्या आणि ते आपल्याला प्यायचे. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. आता हातावर पाणी घेऊन आपणाला बाजूला पाणी सोडायचे. हात धुवून पुसून घ्या. त्यानंतर 2 वेळेस आपल्या तामणामध्ये पाणी सोडायचे. ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. यानंतर आपणाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः. सरळ पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. प्राणायामे विनियोगः. प्राणायाम करायचा आहे. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः,
ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूरभुवस्वरोम। त्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं, त्यामध्ये गंध, अक्षद, फूल घ्यायचे आणि म्हणावं मम चित्त एकाग्रता प्राप्त्यरथम निर्विघ्नता सिद्ध्यरथम ब्राह्मणद्वारा शांती मंत्र श्रवणे विनियोगाः। पाणी सोडून द्यायचे, हात जोडायचे, आपल्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं जाग्यावरूनच नमस्कार करून घ्यायचा आहे। वडीलधारी मंडळी असेल त्यांना नमस्कार करायचा आहे आणि एकाग्र होऊन पूजन करण्याकरता आपल्याला हा शांती मंत्र श्रवण करावयाचा आहे। हरिः ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु। त्यानंतर 5 वेळेला नमस्कार करायचा आहे। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथिदेवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो गोब्राह्मणेभ्यो नमो नमः, निर्विघ्नमस्तु। डोळ्याला पाणी लावून घ्यायचे। त्यानंतर गणपतीचं मनोमन ध्यान करायचे। गणपतीची कुठलीही मूर्ती आपल्या मनामध्ये आपणाला साठवून घ्यायची आहे आणि ओम गंगणपतये नमः या महामंत्राचा जप करावयाचा आहे। ओम सुमुखश्चेकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। 12 नामानि यप्पटे चुण्यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्ते। आपेप्सितार्सिद्धरतं भोजतो यत्सुरासुरैः सर्वविघ्नहर तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाभिमङ्गलम् येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलायतनो हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेवो ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेवो लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो हृदयस्तु जनार्दनः। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्वा सर्वेष्वारम्भकारेषु त्रयस्त्रिर्भुवनेश्वरः। देवादिचन्दनसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरां सरस्वतीं रम्याधु सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं दण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं वां गंगा भवानीं मनकर्णिकां। त्यानंतर आता आपणाला या पूजनाचा प्रधान संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं, त्यामध्ये गंध, अक्षद, फूल घ्यायचं आहे आणि प्रधान संकल्प करायचा आहे। ओम अद्य श्रीरविष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य हरिर्ब्रह्मणः द्वितीय परादे श्रीश्वेतद्वाराः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे 28तमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भारतखण्डे आर्यवन्तान्तर्गत जम्बुद्वीपे दन्नकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः उत्तरे त्रेतपत्यायां दक्षिणे त्रे शालिवाञ्चकोद्भव नवकृतनाम संवत्सरे रवि नायने मासोत्तमे मासे पुण्यपावन मासे आश्विन मासे शुभे कृष्णे पक्षे आद्याय चाद्यायाम् अमावस्यायां शुभ पुण्यतिथो वासराः वासरस्तो भानुवासरे अतिदिवस नक्षत्रञ्च स्वाति दिवस नक्षत्रे आयुष्मान सहित शकुनी योगे चतुष्पादकरणे तुला राशे श्रीचन्द्रेः तुला राशे श्रीरवेः मेष राशे श्रीदेवराजगुरोः शेषेषु ग्रहेषु यथायतं राजित्सानानि सत्सु एवं गणमिषेटन विशिष्टायां शुभ पुण्यतिथो गोत्रोच्चारः। आपल्या आपल्या गोत्राचा उच्चार करून घ्यायचा आहे। आडनावाचा उच्चार करावा, स्वतःचं नाव म्हणायचे, कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव म्हणायचे। आपण जर आपल्या व्यापाराच्या ठिकाणाचं पूजन करत असाल तर या आपल्या फर्मचं नाव देखील आपल्याला म्हणायचे, प्रतिष्ठानचं नाव म्हणायचे। त्यानंतर बोलावं अस्मिन् पुण्य आहे अस्याः मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त
शास्त्रोक्त यथावत पुण्यफल प्राप्ति अर्थम मम ग्रहे अलक्ष्मी विसर्जन पूर्वकम दशविध गजांतक स्थिरलक्ष्मी प्राप्त्यर्थम मम ग्रहे अष्टलक्ष्मी प्राप्ति पूर्वकम मनसोद्दिष्ट मनोकामना सिद्ध्यर्थम सकल कुटुंब जनानाम उत्तम आयुः आरोग्यादि प्राप्ति पूर्वकम सकल विद्यार्थी वर्गाणां शैक्षणिक क्षेत्रे यश प्राप्ति हेतवः व्यापारे नौकरी क्षेत्रे सकल धन धान्यादि वर्धनार्थम अद्ये प्रतिवार्षिक विहितम लक्ष्मी सरस्वती कुबेर पूजनम करिष्येत। सरळ पाणी आपणाला तामणामध्ये सोडून द्यायचे। त्यानंतर परत उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं। तत्रादो निर्विघ्नता सिद्धरथम आदो गणपती पूजनम विहित सकल कर्मोहं करिष्येत। त्यानंतर अखंड अक्षता ज्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत त्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचे। हातामध्ये अक्षत घ्या आणि वरती जो कलश मांडलेला आहे कलशाच्या समोर थोड्याशा तांदूळ ठेवायचे अक्षताच्या, त्यावरती एक सुपारी मांडायची, गणपतीची सुपारी मांडायची। त्या सुपारीवरती अक्षत वहा शिव श्रीमन्महागणाधिपतये नमः ध्याये ध्यानं समर्पयामि आवाहन भावे अक्षदानि समर्पयामि। त्या गणपतीच्या सुपारीला अक्षत वहा आणि नमस्कार करायचा आहे। त्यानंतर एक गंध फूल घ्यायचे, एक फूल घ्यावं, गंधामध्ये अक्षदामध्ये हळदी कुंकामध्ये बुडवायचे आणि आपण ज्या भूमीवरती बसून पूजन करणार आहोत या भूमी मातेवरती व्हायचे। ओम भूमी पूजनम स्योना प्रीतिविनो भवान वृक्षरा निवेशनी जच्छानः शर्म सप्रताः भूम्यै नमः गंधाक्षत पुष्पाणि च समर्पयामि नमस्कारान् करोमि। त्यानंतर आपण ज्या आसनावरती बसलेला आहोत त्या आसनाला अक्षदा व्हायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे। पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वां विष्णुना धृता त्वञ्च धारयमान देवी पवित्रं कुरु चासनं सिद्धासनाय नमः नमस्करोमि। परत एक गंधाक्षत फूल घ्यावं। समोर जे आपण दिवे लावलेले आहेत तुपाचे असतील तेलाचे असतील या दोन्ही दिव्यांना गंधाक्षत फूल व्हायचे, दिव्याला नमस्कार करायचा आहे। चंद्रमा मनसो जात चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद् वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत दीपनाथाय नमः गंधपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय पूजा दीप नमोस्तुते दीपनाथाय नमः नमस्कारान् करोमि। आपण जे पूजेसाठी पाण्याने भरलेला तांब्या आहे त्या तांब्यावरती उजवा हात झाकण ठेवा, त्याला एक गंधाक्षत फूल व्हा, त्या कलशाच्या चारी दिशेला गंध लावून घ्या। इमं मे वरुण श्रोदी हवमदिया च मृडय वामवस्युराचके ओम भूर्वा स्वाहा पूजा स्थित वरुणाय नमः गंधपुष्पाणि समर्पयामि नमस्कारान् करोमि। आता त्या कलशातलं पाणी पूजेच्या साहित्यावर आपल्या अंगावर परत एकदा आपल्याला शिंपडून घ्यायचे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः। आपल्या समोर जो शंख घंटी असेल ती शंख वाजवावा, त्यानंतर घंटी वाजवावी। आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षदां घंटानादं प्रकुर्वीतो पश्चात् घंटां प्रपूजयेत् शंख घंटिकाभ्यां नमः नमस्करोमि। आता यानंतर आपल्याला या गणपतीचं पूजन करायचे। ती जी तांदळावरती मांडलेली आपण गणपतीची सुपारी आहे ती सुपारी आपण आपल्या तामणामध्ये घ्या। सिद्धिविनायक महागणपतये नमः ध्याये ध्यानं समर्पयामि आवाहन भावे अक्षदानि समर्पयामि। आता तामणामध्ये घेतलेल्या त्या सुपारीला 3 पळ्या पाणी घालायचे। एतावानस्य महिमा तो जायांश्च पूरुखः पादोऽस्य पिटवा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पाद्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्थानीयं समर्पयामि। त्यानंतर गणपतीला पंचामृत घालावं। ओम पंचामृत स्नानं समर्पयामि गंगणपतये नमः चांगलं पाणी घालावं। शुद्धोदक स्नानं समर्पयामि गणपतीला स्वच्छ धुवून पुसून घ्यावं।
ताम्हणामध्ये पुसलेलं आहे. त्यानंतर वरती जिथे तांदूळ मांडले होते आपण गणपतीच्या आसनाचे, त्या ठिकाणी गणपती महाराजांना विराजमान करायचे. महागणपतये नमः. गणपतीला अत्तर लावा. सौगंधिक तैल उदक द्रव्यम समर्पयामी. कापसाचं वस्त्र असेल किंवा आपल्याकडे लोकर मोळी जे असेल ते गणपतीला वस्त्र अर्पण करा. करंगळी शेजारच्या बोटाने गणपतीला गंध लावा चंदनाचं. महागणपतये नमः. चंदनम समर्पयामी. अक्षत वहावी. अक्षदानी समर्पयामी. एक फूल वहा लाल. पुष्पम समर्पयामी. दुर्वा शमी अर्पण करायच्या आहेत. दुर्वांकुरपत्रम शमीपत्रम समर्पयामी. हळदी कुंकू आणि गुलाल अभिर अर्पण करावा. सकल सौभाग्य द्रव्यम नाना परिमल द्रव्यानि च समर्पयामी. धूप ओवाळावा. धूपम अघ्रापयामी. दिवा ओवाळायचा. त्यानंतर दीपम दर्शयामी. गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे. ओम गंगणपतये नमः. ओम सत्यऋतंत्वा सत्येन परिषिंचयामी. ओम प्राणाय स्वाहा. पानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कार करावा. नमस्कारान करोमी. गणपतीची प्रार्थना करावी. ओम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. महागणपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमी. एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचे. आनेन पूजनेन दीपदिवा करो महागणपती सांगत परिवार प्रियेतान्न मम. आता मुख्य पूजनाला आपला आरंभ करायचा आहे. आता तत्पूर्वी आपल्याला न्यास करायचे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. उजवा हात आपल्या हृदयाला लावा. हृदयाय नमः. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. शिरसे स्वाहा. डोक्याला हात लावायचा आहे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. शिखायै वौषटो. शेंडीच्या ठिकाणी हात लावायचा आहे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. कवचाय होम. दोन्ही हात दंडाला लावायचे विरुद्ध आकारामध्ये. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. नेत्रत्रयाय वौषटो. डोळ्याला हात लावायचे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. अस्त्राय फट. आपल्या अंगाभोवती गोल हात फिरवायचा आहे. त्याबरोबर चूट वाजवायची आणि हाताची टाळी वाजवायची. अस्त्राय फट. अत ध्यानम. हात जोडून महालक्ष्मीचं, कुबेराचं आणि सरस्वतीचं आपणाला ध्यान करायचे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं. ओम महालक्ष्म्यै नमः. ओम धान्यलक्ष्म्यै नमः. अष्टलक्ष्म्यै नमः. ध्यानम आवाहनम समर्पयामी. आता ताम्हणामध्ये जे आपण चांदीचे शिक्के मांडलेले असतील, सोन्याचे शिक्के असतील, लक्ष्मीची मूर्ती असेल, त्या मूर्तीवरती आपल्याला ती अक्षत व्हायची. ध्यानम आवाहनम समर्पयामी. त्यानंतर आपण जो समोर मांडलेला कलश आहे त्या कलशावरती उजवा हात झाकण ठेवावा. ओम तत्वाजामि ब्रह्मणा वंदमानस्तोदाशाते जजमानो हविरभिः अहेडमानो वरुणे हबोद्युर्जग्गो समान आयुः प्रमोखीः. त्या कलशाला चारी दिशेला गंध लावा. चतुर्दिक्षु चंदनम समर्पयामी. हळदी कुंकू वहा. सकल सौभाग्य द्रव्यम नाना परिमल द्रव्यम समर्पयामी. एक फूल व्हायचे. पुष्पम समर्पयामी. त्यानंतर 2 पळ्या पाणी ताम्हणात सोडावं. धूपम दीपम कल्पयामी. समोर जे काही फळं मांडलेले असतील आपण कलशाला नैवेद्य दाखवायचा आहे. वरुणाय नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कार करावा. नमस्कारान करोमी. एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. आनेन पूजनेन वरुण सांगत परिवार प्रियेतान्न मम. आता आपण ज्या लक्ष्मीला पूर्वी आवाहन केलं आहे ते लक्ष्मीचे सिक्का, लक्ष्मीची मूर्ती आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. ध्याये ध्यानम समर्पयामी. आवाहनम समर्पयामी. जिथे आपल्याला लक्ष्मीला आसन करायचं आहे, ज्या ताम्हणामध्ये मूर्तीला ठेवायचं आहे, तिथे परत एकदा अक्षत वहा. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. आसनम समर्पयामी. आता लक्ष्मीला उचलायचे आणि समोर ताम्हणामध्ये घ्यायचे. त्यासोबत कुबेरजींना देखील आपण ताम्हणामध्ये आपल्या समोर घ्यावं. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम कुबेराय नमः. ध्याये ध्यानम समर्पयामी. आवाहनम समर्पयामी. देवीच्या आणि कुबेरजीच्या पायावरती पाणी घालायचे. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह.
पाद्योहो पाद्यम समर्पयामी. आता अर्घ तयार करायचे. पळीमध्ये पाणी घ्यावं, हळदी कुंकू अक्षत घालावी, एक फुलाची पाकळी घालावी आणि देवीच्या आणि कुबेरांच्या हातावरती पाणी घालायचे. ओम ह्रीं महालक्ष्मी नमः. ओम कुबेराय नमः. हस्तेश्वर्घ्यम समर्पयामी. देवीच्या आणि कुबेराच्या मुखावरती चांगलं पाणी घालावं. मुखे आचमणीयम समर्पयामी. आता डोक्यावरती 3 पळ्या पाणी घालायचे. सर्वांगे स्नानीयम. ईदमापाः प्रवहतावदियंच मलंच जतो यच्चाभिदुरोहा नृतं यच्चेपे अभिरुणम् आपो मातस्मादेन सह पवमानश्च मुञ्चतु. शुद्धोदकं शुद्धाचमणीयं समर्पयामी. 5 वेळेला आपल्याला पंचामृत घालायचे. ओम पयाः पृथिव्यां पय ओखधी खुपयो दिव्यंतरिक्षे पयोधाः पयस्वतीः प्रदिशाः सन्तु मैढम्. शुद्धोदकं समर्पयामी. एक फूल घ्यावं, गंधामध्ये अक्षदामध्ये बुडवून आपल्याला देवीच्या चरणावरती अर्पण करायचे. ह्रीं महालक्ष्मी नमः. कुबेराय नमः. गंधपुष्पाणि समर्पयामी. धूपम दीपम कल्पयामी. उरलेलं जे पंचामृत आहे तो चौकोनी मंडल करून पंचामृत ठेवावं आणि नैवेद्य दाखवावा. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कारान् करोमी. वाहिलेलं फूल हातामध्ये घ्या, त्याचा सुगंध घ्या, कपाळी लावा आणि उत्तर बाजूला ठेवून द्यायचे. पूर्वम निर्माल्यवघ्राण पूर्वक उत्तरे विसृज्य. परत एक फूल घ्यावं, गंधामध्ये अक्षदामध्ये बुडवून देवाला अर्पण करायचे. पुनश्च गंध पुष्पाणि च समर्पयामी. आता आपणाला महालक्ष्मीला आणि कुबेराला अभिषेक करायचा आहे. अभिषेक पात्र अथवा पळी पेला घेऊन देवाला जलाने अथवा दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये गुलाबजल अत्तर मिक्स केलं तरी आपण चालेल, केशर मिश्रित जल देखील अर्पण केलं तरी चालेल. आणि ओम ह्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा अथवा माझ्यासोबत श्रीसूक्त म्हणावं. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपब्बये श्रीर्मादेवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तां ह्योपब्बये श्रियं चन्द्रां प्रभासामिश्चा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मयेन शतान्तां वृणे आदित्यवर्णे तपतोऽधिजातो वनस्पतिस्थो वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तुं मायान्तरायाश्च बाह्या लक्ष्मीः उपयेतु मां देवसखा कीर्तिश्च मणिनाथः प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे चुत्पिपातां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमतं वृद्धिं च सर्वां निरदमे ग्रहात् गन्धद्वारान् दुरादर्शां नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीं तरभूतानां तामिहोपब्बये श्रियम् मनसः कामाकूतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रेतामिषः कर्दमेण प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपत्सृजन्तु दिग्धानि च क्लीतवस्मे गृहे निजदेवी मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूत्वङ्गाभूदाशोश्वानविन्देयं पुरुषानहं यष्टुजे प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पंचदशरजं च श्रीकामः सततं जपेत. घंटी वाजवायची डाव्या हाताने, उजव्या हाताने पाणी घालावं. ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु शान्तिः शान्तिः शान्तिः. महालक्ष्मीला कुबेरजीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि आसनावरती विराजमान करायचे. त्यानंतर आपल्यासमोर जे काही अत्तर असेल ते अत्तर महालक्ष्मीला आणि कुबेरजीला आपल्याला लावायचे. ओम ह्रीं महालक्ष्मी नमः. ओम कुबेराय नमः. सौगंधिक तैलौदक द्रव्यं समर्पयामी. त्यानंतर केशर मिश्रित
चंदन असं महालक्ष्मीला आणि कुबेरजीला लावायचे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. चंदनम समर्पयामी. अक्षत वहावी. अक्षदानि समर्पयामी. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. हळदी कुंकू गुलालाने अभिर अर्पण करायचा आहे. ओम अभिरंच गुलालंच चूवा चंदनमेव च अभिरेणार्चितो देवा मदशांतिं प्रयच्छ मे. अभिरगुलालम समर्पयामी. त्यानंतर कमळाचं फूल, गुलाबाचे फुलं, चमेलीची फुलं असतील, शमीपत्र असेल, हे महालक्ष्मीला कुबेरजीला आपल्याला अर्पण करायचे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. कमलपुष्पं समर्पयामी. नानाविधपत्राणि पुष्पाणि समर्पयामी. ओम ओखदीः प्रतिमोददमं पुष्पवतीः प्रसूभरीः अश्वा इव सजत्वरिर्भिरुदाः पारैष्णवः. नानापरिमलद्रव्याणि च समर्पयामी. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम कुबेराय नमः. धूपम. त्यानंतर धूप दाखवायचा आहे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. दीपम. दिवा ओवाळावा. दीपम दर्शयामी. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. नैवेद्यम. समोर चौकोनी मंडल करायचे. त्या मंडलावरती लाह्या, बत्ताशे, मिठाई, जे काही आपल्याकडे प्राप्त नैवेद्य असतील ते नैवेद्य समोर ठेवायचे. चौकोनी मंडल केल्यानंतर ते नैवेद्य ठेवावेत आणि उजव्या हाताने गोल पाणी त्या नैवेद्याभोवती फिरवायचे. ऋतंत्वा सत्तेन परिशिंचयामी. 5 वेळेला नैवेद्य दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कार करावा. नमस्कारान करोमी. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. समोर जे श्रीफळ असेल, फळ असेल, ते फळ महालक्ष्मीला अर्पण करायचे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. फलम. जाः फलिनिर्जा अपला अपुक्पा जाश्च पुक्पिनी बृहत्पदिप्रतूतास्तानो मुञ्चन्त वग्गोहसः. फलम समर्पयामी. त्यानंतर धणे आणि मूग हातामध्ये घ्यायचेत आणि महालक्ष्मीला कुबेरजीला आपला ते अर्पण करायचे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. आणि मघवाशी सांगितल्याप्रमाणे कवडी असेल, गोमती चक्र आहे, त्यानंतर लवंग आहे, विलायची आहे, हे ज्या काही वस्तू, हळकुंड आहे, हे ज्या वस्तू सांगितल्या आहेत, कमलगट्टा, हे सर्व उजव्या हातामध्ये आपण घ्यायच्या आहेत आणि मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्म्यै नमः म्हणावा आणि तो लक्ष्मीच्या समोर ह्या वस्तू सर्व आपल्याला अर्पण करायच्या आहेत. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. विशेष द्रव्याणि समर्पयामी. नमस्करोमी. आता आपल्या बाजूला आपण जी पुस्तिका ठेवलेली आहे, सरस्वती ठेवलेली आहे, दौत ठेवलेले आहे, पेन ठेवलेला आहे, त्याला एक धागा बांधून घ्यावा. त्यानंतर अक्षत घ्यायची हातामध्ये. ओम ह्रीं सरस्वत्यै नमः. ध्याये ध्यानं समर्पयामी. आवाहनं समर्पयामी. त्या वहीवरती व्हायच्या आहेत. आवाहनं समर्पयामी. लेखनी पुस्तिकाभ्यां नमः. सरस्वत्यै नमः. आवाहनं समर्पयामी. नाना परिमलद्रव्याणि च समर्पयामी. ती लेखणी हातामध्ये घेऊन त्या पुस्तिकेवरती शुभ लाभ लिहायचे. त्यानंतर त्याच्यावरती एक स्वस्तिक काढावं. स्वस्तिक काढल्यानंतर खाली गणपती सहित कुलदेवता आणि 5 देवतेंचं नाम लिहायचं आहे आणि त्याचं पूजन आपल्याला करायचे. हातामध्ये चंदन घ्यावं, केशर मिश्रित चंदन, आणि त्याच्यावरती एक शिटा मारायचा आहे. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः. चंदनं समर्पयामी. अक्षत वहावी. ओम सरस्वत्यै नमः. अक्षदानि समर्पयामी. हळदी कुंकू अभिर गुलाल व्हायचा आहे. अभिर गुलालम समर्पयामी. काही पांढरी फुलं असतील उपलब्ध, ती पांढरी फुलं, सेवंतीची फुलं सरस्वतीला अर्पण करायचे. सरस्वत्यै नमः. पुष्पाणि समर्पयामी. धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर लाह्या, बत्ताशे त्या वहीच्या ठिकाणी ठेवायचे. सरस्वत्यै नमः. ओम नैवेद्यम समर्पयामी. धणे अर्पण करायचे. धन्यम समर्पयामी. नमस्कार करावा. नमस्कारान करोमी. हातामध्ये पाणी घ्यायचे. बोलायचे आनेन यथाशक्ती कृत लक्ष्मी कुबेर सरस्वती पूजन आख्येन कर्मणा धन कुबेर महालक्ष्मी देवताः तामणामध्ये सोडून द्या. प्रियंतान्न मम. आता यानंतर आपल्याला मंगल आरती करायची आहे
आपल्याकडे परंपरेने आपण जी आरती गात आहात ती आरती म्हणाली तरी चालेल,